गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली। या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते, त्यापैकी 77 प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली। काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून समुद्रात बोटीने प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत आहेत। या पर्यटक प्रवाशांना समुद्राची सेहर करण्यासाठी फेरी बोट आहे। या बोटीमधून पर्यटक समुद्रात फेऱ्या मारतात। यातील नीलकमल नावाच्या एका बोटीला एका लहान बोटीनं मधोमध टक्कर दिली आणि हा अपघात झाला। दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतल्या कोस्ट गार्ड पोलीस हेलिकॉप्टरच्या साहाय्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते। दरम्यान भारतीय नौदलाची एक स्पीड बोटनं धडक दिल्यानंच नीलकमल प्रवासी बोट बुडाली असल्याचा आरोप मालकाकडून करण्यात येतोय। दुसरीकडे दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झालाय। अजून मृतांचा आकडा मात्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फेरीतून नीलकमल नावाच्या बोटला स्पीड बोटची धडक जोरात बसली आणि बोटीमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे बोट बुडाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी देण्यात येते। एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचं वृत्त प्राप्त होतंय। नौदल, कोस्ट गार्ड, पोर्ट पोलीस पथकाच्या बोटी तातडीनं मदतीसाठी रवाना झाल्यात। जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असून बहुसंख्य नागरिकांना वाचवण्यात सुद्धा आलंय। तथापि अजूनही बचाव कार्य सुरू आहे। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मृत्यू झालेल्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सुद्धा यावेळी सरकारनं केली आहे। माझे नाव आहे राजेंद्र पडते आणि बोट निघाली 3:15 निघाली। कुठे हा अपघात झाला तुम्हाला माहिती कशी? बोचार आयलंडच्या जवळ। तिथून ती नेव्हीची, म्हणजे आम्ही जे रोजच जातो आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट स्पीड बोट आली। तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे। बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते। किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय ती माझ्याकडे काही कल्पना नाही, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले। सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बोयस आहेत, सगळे आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात। प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले काय माहिती नाही। लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन? आणि तो मुद्दा वेगळा आहे। एक ओढ झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय। बोटीच्या मध्ये येऊन त्याने टक्कर दिली, तर काय 2 तुकडे झाले त्याचे।